पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपला मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे। मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा गड मानला मोडगाव गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। डहाणू विधानसभेतील 100 ते 150 प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याने पक्षप्रवेश येत्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय। तुम्ही बघितलं असेल की आज डहाणूमध्ये एक परिवर्तनाची लाट सुरू आहे आणि शिवसेनेमध्ये शेकडोच्या संख्येने एक युवा वर्ग आज आणि शिवसेनेमध्ये विविध पक्षातून प्रवेश केलेला आहे आणि या माध्यमातून आज डहाणूमध्ये जी काही येणारी निवडणूक आहे, नगर परिषदेची असेल किंवा ग्रामीणमध्ये झडपी आणि पंचायत समितीची असेल, या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्य निवडून येण्याकरता लोक रोजच्या रोज प्रवेश करतायत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं धनुष्य आणि भगवा या नगर परिषदेवर आणि ग्रामीण भागातील झडपी आणि पंचायत समितीवर फडकल्याशिवाय राहणार नाही। कारण खूप मोठा अंडरकरंट या डहाणूच्या जनतेमध्ये आहे। एकाधिकारशाहीमध्ये लोक कंटाळलेली आहेत आणि एकाधिकारशाही मोडून टाकण्याकरता जे एक नेतृत्व शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला लाभलं आहे, त्याच स्वरूपामध्ये डहाणूमध्ये सुद्धा आज या शिवसेनेच्या माध्यमातून येणारा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच निवडून जाईल ही खात्री आजच्या ह्या वातावरणामुळे ही डहाणूमध्ये त्या जनतेमध्ये निर्माण झालंय आणि आम्हाला खात्री आहे की 100% या डहाणूच्या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल। बघा, शेवटी वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे। तरी सुद्धा या भागातील पदाधिकाऱ्यांच्या ज्या भावना आहेत, या भावना या डहाणू विशेषतः डहाणूमध्ये की शिवसेनेने स्वतंत्ररित्या निवडणूक लढावी ही भावना आहे। कारण इथे आपण बघितलं असेल तर अजून डहाणू हे प्रचंड मागासलेलं अजूनही राहिलेलं आहे आणि मागासलेपणाची कारणं ही एकाधिकारशाही आहे। जर आपल्याला डहाणूचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असता तर आतापर्यंत आज डहाणूचा चेहरा मोहरा बदलण्याचं करता त्यांना 5 वर्ष दिली होती। ती 5 वर्ष त्यांनी स्वकेंद्रित होऊन वाया घालवली आणि आता ते डहाणूमध्ये डहाणूकर हे शिवसेनेच्या पर्यायाची वाट बघतायत आणि आज जे काही वातावरण या डहाणूमध्ये आहे ते या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि मतदारांच्याही भावना आहे की शिवसेनेने स्वतंत्र लढावं आणि त्या भावना आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचवल्या आहेत। निर्णय जो शिंदे साहेब देतील त्याची तंतोतंत अंमलबजावणी होऊन या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही।